राज्यात यंदापासून 11वीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत। या पार्श्वभूमीवर आता शाळा महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार 15 मे पर्यंत विद्यार्थ्यांना तपशिलासकट माहिती भरणे आवश्यक आहे। जालन्यामधील स्त्री रुग्णालयामध्ये धूम्रपान करणाऱ्यांवर आता 7 सदस्यीय पथकाची नजर असणार आहे। रुग्णालय प्रशासनाने 7 सदस्यीय समितीची स्थापना केली असून या समितीच्या मदतीला 25 सदस्य देखील राहणार आहेत। ही समिती रुग्णालयाच्या स्वच्छतेकडे लक्ष ठेवणार आहे। हे भाविकांचे हाल आहे। वणीतील सप्तशृंगी गडावर रस्त्याची कामे सुरू असल्यामुळे वाहतूक ठप्प होतीये। त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। पाऊस पडल्याने रस्त्यांवर चिखलात वाहनं फसली आहेत। रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारांच्या दिरंगाईमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अहिल्यानगरात मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटन पार पडलं। विखे फाउंडेशनने सिंधू नावाचे हे वसतिगृह उभारले। वैद्यकीय शिक्षणासह विविध अभ्यासक्रमासाठी शिकणाऱ्या मुलींसाठी हे वसतिगृह बांधण्यात आलं। या वसतिगृहात 600 मुली राहू शकतात। मुंबईमध्ये रस्ते काँक्रिटीकरण कामांचा अखेरचा टप्पा सुरू झालाय। तर काँक्रीट ओतण्याची कामं 20 मे पर्यंत पूर्ण करावीत। त्यामुळे 5 जून पर्यंत रस्त्याचं क्युरिंग आणि अंतिम कामं फिनिशिंग पूर्ण करता येतील असे निर्देश देखील श्री बांगर यांनी दिले। वर्षभरात मुंबईतून 180 कोटींचे अंमली पदार्थ जप्त झाले। विशेष म्हणजे ही सर्व प्रकरणं विमान मार्गे तस्करीची असून समुद्र मार्गे होणाऱ्या तस्करीच्या तुलनेत त्यांचं प्रमाण खूप वाढल्याचं दिसून येत आहे। रायगडच्या रोहा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि खून प्रकरणी आज माणगाव सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून 7 आरोपी निष्पन्न केलेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ टेम्पोला अचानक आग लागली। देवदूत IRB यंत्रणा आणि डेल्टा फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली। सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक मात्र काही काळ विस्कळीत झाली होती। लातूर काँग्रेसनं महापालिकेवर हल्लाबोल करत मनपा आयुक्तांना दूषित पिवळ्या पाण्याची बाटली भेट म्हणून दिली। शहरातील नागरिकांना महापालिकेकडून दूषित आणि पिवळसर रंगाचं पाणी पुरवलं जातं। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा काँग्रेसनं महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निषेध नोंदवला आहे। काल मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। वाऱ्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला। ओव्हरहेड वायरवर फांदी पडल्यामुळे काही काळ लोकल ट्रेन बंद झाल्या होत्या। त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती। मालेगावात कृषी सहाय्यक आणि कृषी सेवकांनी 1 दिवसाचं धरणं आंदोलन केलंय। कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलंय। रायगड जिल्ह्याच्या काही भागात रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली। जोरदार वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। तर पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। पुढील 24 तासात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। शहापूर तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। काही ठिकाणी लग्नासाठी उभारलेले मंडप वाऱ्यामुळे उडून गेल्यामुळे नुकसान झालं। परभणीत एका गायरान जमीनधारक मिलिंद किशन साळवे यांनी शासन निर्णयाची होळी करत आंदोलन केलं। पालम तालुक्यातील भालकुडकी या गावात साळवे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून गायरान जमीन कसतं। मात्र 1982 साली प्रशासनानं मूळ प्रस्तावच रद्द केला। दरम्यान आता दुसऱ्याच लोकांना जमिनीचा सातबारा दिल्याने त्यांनी हे आंदोलन केलं। मुंबईच्या आझाद मैदानात शासकीय रुग्णालय मनोरुग्णालय कामगारांनी आंदोलन केलेलं आहे। कंत्राटीकरण धोरण रद्द करावं, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना किमान मूळ वेतन 18,000 रुपये द्यावं अशा विविध मागण्यांसाठी कामगारांनी आंदोलन केलंय। यावेळी आमदार कामगार नेते सचिन अहिर यांची उपस्थिती होती।
वाशिम जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी एका दिवसाचं धरणं आंदोलन केलंय। कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती द्यावी यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन केलंय। आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 15 मे पासून बेमुदत काम बंदचा इशारा दिलाय। अकोल्यातील गायगाव पेट्रोल डेपो इथं मॉक ड्रिल घेण्यात आलं। यावेळी परिसरात दहशतवादी घुसल्याचं भासवण्यात आलं। पोलिसांनी या सरावात दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। नवी मुंबईतील उरणमधील NI या हायस्कूलमध्ये मॉक ड्रिल करण्यात आलं। दरम्यान उरण शहरात 5 मिनिटांसाठी ब्लॅकआउट करण्यात आलं। शहरात बॉम्ब बार्डिंग झाल्यास ब्लॅकआउट करून शत्रूंना टार्गेट करू नये हा या मागचा उद्देश असतो। आपण आता उरण भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक नंतर महाडमध्ये जल्लोष करण्यात आला। शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवण्यात आले। यावेळी मंत्री भरत गोगावले देखील उपस्थित होते।